नमस्कार. मी अरविंद आठले. या यूट्यूब चॅनलवर मी अनामिका आपल्यासमोर मेंदू एक अजब यंत्र या विषयावर काकांचे विचार, अनुभव आणि अभ्यास यातून तयार झालेले साहित्य त्यांच्या संमतीने, त्यांच्या वतीने व्हिडिओ रूपाने प्रस्तुत करत आहे. आत्तापर्यंत आपण मेंदूची आणि मज्जापेशींची रचना पाहिली. यांना चालवणारी वेगवेगळी रसायनेही पाहिली. आता आपण स्मृती म्हणजे काय, आपण गोष्टी लक्षात कशा ठेवतो, विसरतो कशा या संबंधी विचार करणार आहोत. स्मृती म्हणजे मेंदूची माहिती साठवण्याची आणि गरज पडेल तेव्हा ती पुन्हा मिळवण्याची क्षमता. आपल्या मेंदूमध्ये एक प्रचंड मोठी लायब्ररी असते. मागे आपण पाहिलं की मेंदूमध्ये वळ्या असतात. मेंदूच्या या वळ्यांमध्ये स्मृती साठवली जाते. स्मृतीचे 3 भाग आहेत आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात. पहिली स्मृती ही संवेदी स्मृती. ही काही सेकंदांसाठी असते. उदाहरणार्थ, रस्त्याने चालताना दिसणारे चेहरे किंवा ऐकलेले आवाज यावर आपण फार लक्ष जर दिले नाही तर ही स्मृती लगेचच पुसली जाते. दुसरी अल्पकालीन स्मृती. ही साधारणपणे 15 ते 30 सेकंद टिकते. उदाहरणार्थ, कोणीतरी सांगितलेला फोन नंबर डायल करेपर्यंत लक्षात ठेवणे. जर कोणी मध्ये व्यत्यय आणला तर तो नंबर मात्र आपण लगेच विसरतो. तिसरी दीर्घकालीन स्मृती. ही माहिती आपण काही दिवस, काही महिने किंवा अनेक वर्षेही लक्षात ठेवतो. उदाहरणार्थ, आपलं नाव, आपल्या घराचा पत्ता किंवा लहानपणीच्या काही आठवणी. ही सर्व माहिती स्मृतीत ठेवण्याच्या काही प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया एन्कोडिंग म्हणजे डोळे, कान किंवा त्वचेकडून माहिती मेंदू एका विशिष्ट कोडमध्ये रूपांतरित करतो. दुसरी प्रक्रिया म्हणजे ही माहिती मेंदूत साठवली जाते. सर्वसाधारणपणे आपण झोपेत असताना मेंदू महत्त्वाची माहिती साठवण्याचे काम करत असतो. या ठिकाणी झोप किती आणि का महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. या प्रक्रियेचा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला हवी तेव्हा हवी असणारी माहिती पुन्हा आठवणे. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपल्या मेंदूतील न्यूरॉन्समध्ये नवीन जोडण्या तयार होतात. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकी ती जोडणी मजबूत होते. आपण दिवसभर जे शिकतो त्याचे कायमस्वरूपी स्मृतीत रूपांतर होण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक असते. जर झोप पूर्ण नाही झाली तर मेंदू माहिती साठवण्याचे बटण दाबायला विसरू शकतो. आता विसरणे म्हणजे काय? भावना आणि मेंदू यांचा काय संबंध आहे हे पाहूया. विसरणे ही आपल्याला जरी एक समस्या वाटत असली तरी सुद्धा मेंदूसाठी ती एक महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जर लक्षात ठेवली तर मेंदूवर किती प्रचंड ताण येईल. मेंदू का विसरतो याची प्रमुख शास्त्रीय कारणे आता आपण पाहूया. एखादी गोष्ट अनेक काळ वापरली नाही तर ती आपण विसरून जातो. जसे एखादा रस्ता वापरला नाही तर त्यावर गवत उगवते आणि तो दिसेनासा होतो. अगदी तसेच मेंदूचे आहे. लहानपणी जसे पाढे पाठ केल्यानंतरच ते लक्षात राहत होते तसे अनेक गोष्टींची सातत्याने उजळणी केल्याशिवाय त्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. नाहीतर त्या स्मृतीतून नष्ट होतात. एखादी गोष्ट मेंदूत साठवली नाही तर ती विसरली जाते. उदाहरणार्थ, कुलपाची किल्ली कुठे ठेवली आहे हे जर लक्षात ठेवले नाही, मेंदूत साठवले नाही तर ते विसरले जाते. कदाचित त्यावेळी आपण दुसऱ्या एखाद्या विचारात असल्यामुळे ती गोष्ट मेंदूत साठवली जात नसावी. जेव्हा जुनी माहिती आणि नवीन माहिती एकमेकात मिसळते तेव्हाही असाच गोंधळ होतो. दुसरा नवीन फोन नंबर पाठ केला की जुना नंबर आपण विसरतो. एखादी माहिती मेंदूत असते पण आपल्याला ती सापडत नाही. कारण आपण काही वेळा असं म्हणतो पहा, अगदी जिभेवर आहे हो पण आठवत नाही. अशा वेळी योग्य सूचना मिळाली तर मात्र ती गोष्ट लगेच आठवते.
मेंदू हा झोपेत माहितीचे वर्गीकरण करत असतो. जर झोप पूर्ण झाली नाही तर मेंदूला ही माहिती शॉर्ट टर्मकडून लॉंग टर्म मेमरीकडे पाठवता येत नाही. पण काही वेळेला हे विसरणे आपल्या पथ्यावर पडते. अनेक गोष्टी म्हणजे अनेक वाईट गोष्टी न आठवल्यामुळे आपण विनाकारण दुःखात पडत नाही. अशा वेळी मेंदू अनावश्यक कचरा काढून टाकण्यासाठी विसरण्याच्या प्रक्रियेचा वापर करत असतो आणि त्यामुळे आपल्याला नवीन आणि महत्त्वाची माहिती शिकण्यासाठी वेळ मिळतो. आता आपण मेंदूच्या आरोग्यासंबंधी विचार करणार आहोत. आपला आहार, विहार आणि व्यायाम अशा गोष्टी मेंदूला तल्लख बनवण्यासाठी कशी मदत करतात हे आता आपण बघणार आहोत. भावना आणि मेंदू यांचा काय संबंध आहे हेही आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मेंदू तल्लख होणे म्हणजे केवळ स्मरणशक्ती वाढवणे नव्हे, तर मेंदूची कार्यक्षमता, त्याचा वेग आणि त्याची निर्णय क्षमता सुधारणे म्हणजे मेंदू तल्लख करणे. आपला मेंदू एखाद्या स्नायूसारखा आहे. तुम्ही त्याचा जेवढा योग्य वापर कराल तितका तो स्नायू कार्यक्षम होतो हे आपण पाहतो. त्यामुळे मेंदू तल्लख ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे मार्ग आणि उपाय यांचा आता आपण विचार करूया. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो, म्हणजे नवीन भाषा, नवीन वाद्य किंवा नवीन खेळ, तेव्हा मेंदूत नवीन न्यूरॉन्सच्या जोडण्या तयार होत असतात. त्यामुळे रोजच्या काम करण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केला तर मेंदू तल्लख व्हायला मदत होते. त्याला वेगळा विचार करण्याची सवय लागते. म्हणजे समजा आपण उजव्या हाताने रोज दात घासतो. एखाद दिवशी जर आपण डाव्या हाताने दात घासले तर काय होईल? मेंदूला पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि अशा प्रकारे त्याला तल्लख बनवण्यात त्यामुळे मदतच होईल. कामात बदल किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकणे यामुळे सुद्धा मेंदू तल्लख बनायला मदत होते. जसे की काम करण्यासाठी मेंदूला ऊर्जेची खूप गरज असते. काही खाद्यपदार्थातून त्याला ती ऊर्जा मिळू शकते. जसे की ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे अक्रोड किंवा जवस यातून मिळते. ते न्यूरॉन्सचे संरक्षण करते. दुसरे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे गडद रंगाची फळे किंवा पालेभाज्या या मेंदूतील पेशींचा ऱ्हास रोखतात. मेंदूमध्ये 75% पाणी आहे. डिहायड्रेशन झालं तर एकाग्रता कमी होते. म्हणून भरपूर व्यवस्थित पाणी पिणे हे पण मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा मेंदूकडे होणारा रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे जे प्रथिन तयार होते म्हणजे BDNF ते नवीन पेशींच्या वाढीसाठी खतासारखे उपयोगी पडते. मेंदू दिवसा गोळा केलेली माहिती रात्री झोपेत पक्की करतो. त्यामुळे 7 ते 8 तासांची गाढ झोप तुमच्या मेंदूला ताजेतवाने करते आणि दुसऱ्या दिवशीसाठी तुम्हाला तयार करते. सततचा मानसिक ताण कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक वाढवते, जे मेंदूच्या स्मृती केंद्रासाठी घातक आहे. त्यामुळे तुम्ही 15-20 मिनिटे का होईना पण योग्य प्रकारे ध्यान केले तर हा मानसिक ताण कमी व्हायला पुष्कळ मदत होते. मेंदूला शक्यतो शांत ठेवणे फार आवश्यक असते. मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी काय करावे बरं? आपण शब्दकोडी सोडवू शकतो, बुद्धिबळ खेळू शकतो, छान झोप घेऊ शकतो, छान संगीत ऐकू शकतो, वेगवेगळ्या छंदांमध्ये आपण आपला वेळ घालवू शकतो, सामाजिक संवाद साधू शकतो, तसेच 4 मित्रांशी छान गोष्टी करू शकतो, नातेवाईकांना एकत्र बोलवून गप्पा मारू शकतो, नवनवीन गोष्टी वाचल्या तर मेंदू तल्लख राहण्याला मदतच होते. आता काय करू नये किंवा काय टाळावे? एकाच वेळी अनेक कामे करण्याची आपली सवय असेल तर ती टाळावी. अति प्रमाणात साखर खाणे टाळावे. सतत मोबाईल पाहण्यामुळे नकळत मेंदूला जो ताण येतो, हा ताण
मानसिक ताण मेंदूचे आरोग्य खराब करतो, जे आपल्या लक्षातही येत नाही. आतापर्यंतच्या मेंदूच्या अभ्यासात आपण मेंदूची रचना कशी आहे, मेंदूच्या पेशींची रचना कशी आहे, मेंदूत काम करणारे रसायने कोणती, स्मृती, तिचे प्रकार, तिचे काम, मेंदूचे आरोग्य कसे राखावे म्हणजे डूज अँड डोंट्स इत्यादी प्राथमिक गोष्टींवर अभ्यास केला. निर्बुद्ध कोणीच नसतो. परमेश्वराने सगळ्यांना सर्व काही सारखंच दिलंय. पण अनेक गोष्टींचा वापर अजिबात न केल्यामुळे काही गोष्टी माणूस विसरून जातो आणि अत्यंत सुमार विचारांचा होतो. विचार करण्याची त्याची क्षमताच नाहीशी होते. हा काही परमेश्वराचा दोष नाही. आपण ती क्षमता वाढवली तर कोणीही सुमार बुद्धीचा माणूसही तल्लख बुद्धीचा होऊ शकतो. या ठिकाणी ध्यान करण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. ध्यान हा मेंदूचा व्यायाम आहे. आता आपण मेंदूच्या विविध आजारांचा विचार करूया. मेंदूतील विविध रसायनांचा समतोल बिघडला की त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो. अनेक मानसिक आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचे मूळ या रसायनांच्या कमी जास्त प्रमाणातच दडलेले असते. विशेषतः मेंदूचे प्रमुख आजार आणि त्यांचा रसायनांशी असलेला संबंध आता आपण पाहूया. मेंदूचा सर्वात मोठा आजार म्हणजे नैराश्य. याला आपण डिप्रेशन असे म्हणतो. हे सेरोटोनिन आणि डोपामिन या रसायनांशी संबंधित आहे. जेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिनची पातळी कमी होते तेव्हा त्या व्यक्तीला सतत उदास वाटणे, झोप न येणे आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. अनेक अँटीडिप्रेशन्स मेंदूतील ही सेरोटोनिनची पातळी वाढवण्याचे काम करतात. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे अल्झायमर्स. ॲसिटाइल कोलिन या रसायनाशी हा संबंधित आहे. हे रसायन स्मृती आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अल्झायमरमध्ये हे रसायन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे माणूस गोष्टी विसरू लागतो आणि मग सर्वच ओळखणे कठीण होऊन जाते. मेंदूला सतत तल्लख ठेवणे, त्याला वेगवेगळ्या नवनवीन कामात गुंतवणे आदी गोष्टी मुळापासून केल्यास आपण यापासून दूर राहू शकतो. मेंदूला कधीही मोनोटोनसपणा येऊ देऊ नये. मेंदूचा तिसरा आजार म्हणजे पार्किन्सन्स. तो डोपामिन या रसायनाशी संबंधित आहे. डोपामिन हे रसायन जसे आनंदाशी संबंधित आहे तसेच ते शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही गरजेचे आहे. मेंदूच्या विशिष्ट भागात डोपामिन कमी झाल्यामुळे हातपाय थरथरणे, चालताना तोल जाणे आणि मंद हालचाली होणे असे प्रकार घडतात. चौथा आजार म्हणजे अस्वस्थता किंवा चिंता. त्याला आपण एन्झायटी असं म्हणतो. गॅबा या रसायनाशी हा रोग संबंधित आहे. गॅबा हे मेंदूला शांत करणारे रसायन आहे. पण याची पातळी जर कमी झाली तर मेंदू सतत अतिसतर्क राहतो आणि त्यामुळे विनाकारण भीती वाटणे, धडधडणे असे त्रास होतात. डोपामिनचा जर अतिरेक झाला तर स्क्रिझोफ्रेनिया हा मेंदूचा रोग होतो. डोपामिन जेव्हा काही भागात खूप जास्त प्रमाणात स्रवते तेव्हा त्या व्यक्तीला आभास होणे किंवा मनात विचित्र विचार येणे असे प्रकार घडतात. दोन न्यूरॉन्सच्या मधल्या जागेत जेव्हा रसायन कमी पडते किंवा खूप लवकर शोषले जाते किंवा जास्त होते तेव्हा संदेशवहन विस्कळीत होते. त्यामुळे विविध प्रकारचे रोग मेंदूला होत असतात. अंमली पदार्थ किंवा अति मोबाईल वापरल्यामुळे मेंदूत डोपामिनचा कृत्रिम स्फोट होतो. कालांतराने मेंदू स्वतःहून डोपामिन तयार करणे कमी करतो आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढते. आपल्या जीवनशैलीचा खूप मोठा प्रभाव या रसायनांच्या निर्मितीवर पडत असतो. योग्य आहार,
योग्य व्यायाम आणि ध्यानधारणा यासारखी मेंदूला व्यायाम देणारी क्रिया याचा समतोल जर सांभाळला तर औषधांशिवाय ही रसायने नैसर्गिकरित्या संतुलित राखण्यास मदत होऊ शकते. आज इथेच थांबते. पुन्हा भेटू. नमस्कार.